दुर्गराज राजगड. गडांचा राजा, राजांचा गड, राजगड. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत किल्ले राजगडला. आत्ता आपण आहोत नसरापूरमध्ये. आपण 4 जण मिळून राजगडला चाललो आहोत. रात्रीच्या 10:30 वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली. मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात आम्ही वाट काढत पुढे जात होतो. साधारण 1.5 ते 2 तासात आम्ही राजगडावर पोहोचलो. गडावर पोहोचल्यावर पाहिले तर काय, जिकडे तिकडे टेंटच टेंट लागले होते. आम्ही एक जागा शोधून आमचा टेंट लावला. रात्री टेंटमध्ये आम्ही चौघांनी जेवण करून पहाटे 5 पर्यंत झोप काढली. सकाळी लवकर उठून आम्ही बाले किल्ल्याकडे निघालो. साधारण 20 मिनिटात आम्ही गडाच्या सर्वोच्च ठिकाणी म्हणजेच बाले किल्ल्यावर पोहोचलो. आम्ही बाले किल्ल्यावरती आल्यानंतर पाहिले तर काय, सूर्योदय अजून झाला नव्हता. फक्त तांबडे फुटले होते. फायनली मित्रांनो, सूर्योदय झाला. आपण समोर पाहत आहोत, हे आहेत पडक्या वाड्यांचे अवशेष. मित्रांनो, हा आहे छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा. ह्या ठिकाणी महाराज जेव्हा गडावर असायचे तेव्हा इथेच राहत होते. तब्बल 25 वर्ष हा गड स्वराज्याची राजधानी होता. समोर जे आपण पाहत आहोत ती आहे संजीवनी माची. खूपच सुरेख ही माची आहे. इथून पुढे समोर उजव्या बाजूला आपल्याला तोरणा किल्ला दिसतो. संजीवनी माचीवर बऱ्याच पाण्याच्या टाकी दिसतात. महाराजांच्या राजवाड्यापासून थोडे खालच्या टप्प्यावर आल्यानंतर आपल्याला काही पाण्याची टाकी तसेच ब्रह्मेश्वराचे मंदिर दिसते. हे आहे ब्रह्मेश्वर मंदिर, अर्थात हे महादेवाचे मंदिर आहे.
हा समोरील आहे उत्तर बुरुज आणि त्याच्या समोर आपल्याला पद्मावती माची दिसत आहे. ह्याच माचीवर आपण काल रात्री थांबलो होतो. हा समोर आहे बालेकिल्ल्याचा महादरवाजा. महादरवाज्यातून आपण आता खाली सुवेळा माचीकडे निघालो आहोत. चांगली मेहनत करून शिवभक्त राजगडाचा बालेकिल्ला चढत आहे. बालेकिल्ल्याच्या खाली छोटीशी गुफा आपल्याला दिसत आहे. बालेकिल्ल्याची चढाई खडतर आहे. आपण पहिल्या वेळेस जेव्हा हा बालेकिल्ला चढतो तेव्हा बऱ्याच जणांना धडकी भरते. मग छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले की बालेकिल्ला सहज सर करता येतो. आता आपण सुवेळा माचीकडे निघालो आहोत. हा आपल्याला बालेकिल्ला दिसत आहे. हा पाहून आपल्याला ह्याची भव्यता आणि कठीणता समजू शकते. समोर आपल्याला संजीवनी माची आणि बाजूला बालेकिल्ला दिसत आहे. हा आहे चिलखती बुरुज. चिलखती बुरुजावरून सुवेळा माची आपल्याला दिसत आहे. चिलखती बुरुजावरून डुबा म्हणजेच बालेकिल्ला आणि चिलखती बुरुजामध्ये असलेला सुळका दिसत आहे. तसेच त्याच्या पाठीमागे बालेकिल्लाही दिसत आहे. चिलखती बुरुजावरून बाजूने आपण सुवेळा माचीकडे चाललो आहोत. पुढे जाताना सुवेळा माचीच्या तटबंदीमध्ये गणपतीची मूर्ती कोरलेली दिसते. हे समोर आपल्याला नैसर्गिक नेडे दिसत आहे. हे नेडे नैसर्गिकरित्या तयार झालेले आहे. ह्या ठिकाणी आम्ही फोटो आणि व्हिडिओ काढून परत फिरलो. समोर दिसत आहे तो काळेश्वरी बुरुज. ही समोर दिसत आहे ही आहे संजीवनी माची आणि त्याच्या शेजारी भक्कम तटबंदी. अगोदर पाहिल्याप्रमाणे हा बालेकिल्ला आहे आणि ह्यावरील आपल्याला बालेकिल्ल्याचा महादरवाजा दिसत आहे. समोर आपल्याला सुवेळा माची दिसत आहे. आता आपण पद्मावती माचीकडे निघालो आहोत. ही समोर तटबंदी दिसत आहे. ही बालेकिल्ल्यापर्यंत जात आहे. ह्यामधून पुढे जाण्यासाठी एक दरवाजा आहे. ह्या दरवाजातून आपण पुढे पद्मावती माचीकडे जात आहोत. ह्यावरून किल्ल्याच्या सुरक्षिततेची घेतलेली काळजी आपल्याला दिसते. हा समोर बालेकिल्ल्याचा उत्तर बुरुज आपल्याला दिसत आहे. ही आहे पद्मावती माचीवरील सदर. ह्या ठिकाणीच काल रात्री बरेचसे लोक टेंट लावून मुक्काम करत होते.
छोटासा तलाव. ह्या पद्मावती माचीवर अजून एक मोठा तलाव आहे. तसेच पद्मावती देवीचे मंदिर देखील आहे. ह्या तटबंदीचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे आणि किल्ल्यावर बरेचसे काम सुरू आहे. हा आहे गडाचा महादरवाजा किंवा मुख्य दरवाजा. राजमार्गावरील हे बांधकाम अजून सुस्थितीत आहे, पण ह्याचे संवर्धन झाल्यानंतर हे पुढील पिढ्यांसाठी व्यवस्थित राहील. हा आहे राजमार्ग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ह्या रस्त्याने किती लगबग असेल याचा विचार करावा. हा आहे पाली दरवाजा. हा राजमार्गावरील पहिला दरवाजा आहे. ह्या राजमार्गाने शिवभक्त राजगडावर येत आहेत आणि शिवकाळात हा प्रमुख मुख्य मार्ग होता. तर मित्रांनो, कसा वाटला दुर्ग राजगड कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय शिवराय. मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनेल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.